तर वाल्मिक कराडला औषधं देण्यात आली आहेत। महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय, वाल्मिकची तब्येत बिघडल्याची माहिती आता समोर आली। नातेवाईकांनी वाल्मिक कराडला औषधं दिल्याची माहिती सध्या समोर येत आहे। काही वेळापूर्वीच हा वाल्मिक कराड सीआयडीला शरण गेला होता आणि त्यानंतर लगेचच त्याची तब्येत बिघडल्याची माहिती आता समोर आली आणि नातेवाईकांनी त्याला औषधं दिली आहेत। तर आपले प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण ताजे अपडेट्स जाणून घेऊयात। निलेश, खरं तर काही वेळापूर्वी हा वाल्मिक कराड सीआयडीला शरण गेलेला आहे, आता त्याची तब्येत बिघडल्याची माहिती समोर येते। नेमकं काय काय घडतंय? नक्कीच खरं तर वाल्मिक जो आहे तो खरं तर 12च्या सुमारास या ठिकाणी दाखल झाला आणि आता जवळपास 1.5 तास झाला त्याची चौकशी या ठिकाणी सुरू आहे। सीआयडीचं जे पुण्यातलं ऑफिस आहे या ठिकाणी त्याच्या दुसऱ्या मजल्यावर त्याची चौकशी सुरू आहे। मात्र या चौकशी दरम्यान त्याची तब्येत बिघडल्याचं समोर येत आहे, कारण त्यांच्या नातेवाईकांकडून त्याला औषधं या ठिकाणी दिल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर जे औषधं दिली त्याच्यामध्ये प्रामुख्याने चॉकलेट आणि शुगर अशी औषधं त्यामध्ये पाहायला मिळत होते। त्यामुळं वाल्मिकचं शुगर किंवा बीपी लो झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे ती आता पुढे येत आहे आणि त्या अनुषंगाने त्यांच्या नातेवाईकांनी त्याला औषधं या ठिकाणी काही मिनिटांपूर्वी दिलेली आहेत आणि त्याचे नातेवाईक जे आहेत ते आता बाहेर निघून गेलेले आहेत। खरं तर वाल्मिकची जी चौकशी आहे ती आता या सीआयडी ऑफिसमध्ये सुरू आहे। सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी आणि महाराष्ट्र पोलीस असे वेगवेगळ्या पथकातले जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांची या ठिकाणी चौकशी करत आहे आणि या चौकशी दरम्यान त्याची जी प्रकृती आहे ती खालवल्याची आता माहिती कळत आहे। खरं तर 2 दिवसांपासूनच त्याची तब्येत बिघडली असावी असा चर्चा पोलिसांमध्ये ऐकू येत होते। मात्र या सगळ्यामध्ये आता वाल्मिक जे आहे त्याच्या चौकशी दरम्यान त्याची तब्येत जी आहे ती खालवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यासाठी त्याच्या नातेवाईकांनी जी आहे ते औषधं या ठिकाणी त्याला दिलेल्याचं आपल्याला कळतंय। ज्या प्रकारे त्यांनी औषधं घेऊन गेली त्या बॅगमध्ये काही इंजेक्शन आणि गोड आणि टॅबलेट असं आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि आत्ताच औषधं दिल्यानंतर त्यांची प्रकृती कदाचित स्थिरावली असेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा चौकशीला त्यांना सामोरं जावं लागणार आहे। एकूण जर पाहिलं तर आता 1.5 तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे वाल्मिक कराड आहे त्याची चौकशी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आता ही चौकशी नेमकी किती वेळ चालेल हे महत्त्वाचं असणार आहे, कारण त्याला जर अटक दाखवली तर आजच त्याला बीडला न्यावं लागणार आहे। मात्र आज कोर्ट अवेलेबल आहे का किंवा सीआयडी जे आहे ते अटक कधी दाखवणार, मात्र चौकशी झाल्यानंतरच ते अटक दाखवतील। आता हे सगळा जो प्रोग्राम आहे तो आता ठरलेला असेल, मात्र त्याला अटक कधी दाखवतील आणि बीडला कधी नेतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निलेश, अजून किती वेळ चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि आजच जर अटक केली तर पुढची प्रक्रिया नेमकी काय असेल? खरं तर त्यांना जर आजच अटक केली तर त्यांना तातडीने ज्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत, खरं तर खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगानेच सीआयडी जे आहे ते या ठिकाणी चौकशी करत आहे। खरं तर हे जर प्रकरण जर बघितलं तर पवन चिक्कीच्या कॉन्ट्रॅक्ट आणि त्या खंडणीच्या अनुषंगाने हे सगळं प्रकरण जे आहे ते आपल्याला फिरताना पाहायला मिळत आहे। जर आज सीआयडीने अटक जर केली तर त्यांना तात्काळ ज्या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे बीडमध्ये त्या पोलीस स्टेशनमध्ये नोंद करून त्याला स्थानिक न्यायालयामध्ये हजर करणं गरजेचं असतं। मात्र चौकशीनंतरच ते अटक दाखवतील। मात्र या चौकशीला किती वेळ लागेल हे आत्ता सांगू शकत नाही। आत्ता तरी 1.5 तास झाला चौकशी सुरू आहे, अजूनही चौकशीला वेळ लागण्याची शक्यता पोलिसांनी या ठिकाणी वर्तवली आहे। एकूण जर बघितलं तर सीआयडीला ज्या अपेक्षित गोष्टी आहेत किंवा त्यांच्याकडनी ज्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत त्या जर नाही मिळाल्या तर ही चौकशी आहे ती अजून काही तास पुढे चालू शकते आणि कदाचित ही जी अटक आहे ती उद्या दाखवू शकतात। मग आज जर वाल्मिक कराडला रिमांडवर वगैरे घेतलं तर आज कोर्टात हजर केलं जाऊ शकतं का निलेश? पुन्हा तोच विषय येतो, जर कराडकरनी सीआयडीच्या अधिकाऱ्यांना जे प्रश्न विचारले आहेत किंवा जो तपास आहे त्यात जर सहकार्य केलं आणि तपास जर चौकशीचा पहिला जो टप्पा आहे तो पूर्ण झाला तर ते अटक दाखवू शकतात। मात्र जर त्यांना शंका वाटली तर ते कदाचित आज अटक दाखवणार नाही तसा अंदाज सुद्धा वर्तवला जातोय। मात्र ही तपासाचा जो भाग आहे तो पूर्ण झाल्याशिवाय त्याला अटक दाखवणार नाही। खरं तर वाल्मिक जो आहे तो स्वतःहून जरी पोलिसांना शरण गेला असला तरी जो कायदेशीर
बाबी आहेत ती अजून पूर्ण झालेली नाहीत. पहिला टप्पा अजून पूर्ण झालेला नाही चौकशीचा. पहिला जो टप्पा आहे तो साधारण 2 तास चालेल इतका अंदाज व्यक्त केलेला आहे. मात्र या सगळ्यामध्ये त्याची प्रकृती सुद्धा आहे ती खालवते. मग तो कितपत रिस्पॉन्स देतोय आणि ही जी कायदेशीर बाबी आहेत ती पूर्ण झाल्याशिवाय त्याला अटक दाखवणार नाहीये असं तरी कायद्यात नमूद आहे. मात्र ज्या क्षणी अटक दाखवतील त्या क्षणी त्याला बीडच्या दिशेने नेलं जाईल आणि बीडच्या कोर्टात हजर केलं जाईल. निलेश, बीडच्या पोलिसांचं पथक सुद्धा तिथे आता आहे का? त्यांच्याकडून सुद्धा चौकशी होतीये का? नाही, खरं तर महाराष्ट्र पोलीस पथकातले वेगवेगळे जे पोलीस अधिकारी आहेत ते या प्रकरणावर काम करत आहेत. सुरुवातीला जर पहिला आपण तर या प्रकरणामध्ये 9 पथकं जे आहेत ते CIDचे दाखल झाले होते आणि हत्या प्रकरणात म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे 3 फरारी आरोपी आहेत त्यांच्या शोधासाठी हा वेगळे पथक झालेले. मात्र आता या ठिकाणी आर्थिक गुन्हा शाखा असतील किंवा CIDचे पथक या 2 पथकाकडनीच वाल्मिकची या ठिकाणी आता चौकशी सुरू आहे. मात्र जे बीडचे स्थानिक पोलीस आहेत त्यांना आता अटक झाल्यानंतर त्यांना कायदेशीरप्रमाणे सांगितलं जाईल की त्याला अटक करण्यात जाईल. मात्र ह्याच्यामध्ये CIDची जी भूमिका आहे ती फार महत्त्वाची असते. अटक जरी इथं दाखवली असली तरी त्यांना स्थानिक ज्या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे त्या पोलिसांना कळवणं आणि त्या ठिकाणी त्यांना हजर करणं बंधनकारक असतं आणि त्यानंतरच ते कोर्टात हजर करतील. निलेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर गेल्या 1.5 तासापासून वाल्मिक कराडची CID कडून चौकशी केली जाते. आता पुढे नेमकी अटकेची प्रक्रिया होते का? कोर्टात हजर केलं जातं का? रिमांडवर घेतलं जातं का? हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे. चौकशी सुरू असतानाच वाल्मिक कराडची तब्येत बिघडल्याची माहिती सुद्धा समोर आली. त्याचं कदाचित शुगर कमी झाल्याची माहिती मिळते आणि त्यानंतर नातेवाईकांनी वाल्मिक कराडला औषधं आणून दिल्याची सुद्धा माहिती.